विजयनगर राज्य काळात टॅक्स सिस्टीममध्ये कारागिरांवर कर, हातमाग कर, विवाह कर, तेलघाणा कर तसंच अगदी अंड्यांवर आणि स्वयंपाकांवरही कर लावला जात होता. दशकात विजयनगरचा वन ऑफ द फाउंडर हरिहर हक्का तुगलकांचा अमीर बनून दख्खनमध्ये आला. इथल्या गोष्टींवर एकतर कोरीव काम केलेलं असतं, नाहीतर सोना चांदीचा मुलामा तरी दिलेला असतो. दीड शतकानंतर विजयनगरमध्ये एक असा राजा जन्माला आला ज्याने स्वतःला संबोधून घेतले गोल सुरत्राना, म्हणजे पृथ्वी तलावरचा सुलतान. विजयनगरात सरदारांना अमर नाईक म्हणायचे. अमर हा शब्द महामनी अमीर शब्दापासून निर्माण झाला आहे. चौदाव्या शतकात विजयनगरचा दरबारी पोशाख हा फक्त धोतर असायचा आणि वरती माणूस अर्धनग्न असायचा. अब्दुल रज्जाक तिखटपणे असंही म्हणतो की मलबारच्या एरियामध्ये बेंबीपासून गुडघ्यापर्यंत येणाऱ्या धोत्रामध्येच राजा आणि भिकारी दोघे असायचे. 15व्या शतकात मंदिरं नुसती धार्मिक स्थळे नसून बिझनेस आणि इकॉनॉमिकल सेंटर सुद्धा होती. विजयनगरचे राजे हे कमिशन एजंट म्हणून सुद्धा काम करायचे. पैसा ही पैसा होगा. ते पर्शियातून घोडे घेऊन बहामनी सुलतानाला विकायचे. 15व्या शतकात 500,000 लोकसंख्या असलेला हम्पीचा चीनच्या पेकिंग शहरानंतर जगात दुसरा क्रमांक लागायचा. कमाल बघा, गजनीचा महमूद जो आहे ज्यानं सोमनाथ मंदिर पाडलं, त्यानं आणि त्याच्या बापानं त्यांच्या देशात जाऊन द्विभाषिक नाणी काढली, अरब आणि संस्कृतमध्ये. त्या नाण्यावर एका बाजू संस्कृतमध्ये मोहम्मद प्रेषितांचा उल्लेख नरपती किंवा अवतार असा होता. अरे काय विषय हा?